दादा इकडे ना. काय रे बाळांनो बोला काय दादा बाया काय करते? बाया अरे ते आज वट पौर्णिमा आहे ना तर वाड्याची पूजा करतात ते. का करता पण? का करतात हे बघ कसं राहतं, जो नवरा असतो ना बाईचा तर नवऱ्याचं आयुष्य वाढवू जास्त, म्हणजे ते जास्त जगू, आरोग्य त्यांचं चांगलं वाढवू, त्यांची धन संपत्ती मुला माझा संसार चांगला झाला पाहिजे, नवऱ्याला चांगलं आरोग्य प्राप्त झालं पाहिजे, तोच नवरा परत भेटला पाहिजे, म्हणून बाई वटपौर्णिमेची पूजा करते. पण आता तो काळ्याचा बाप आहे ना, ते काय चायला मारतो, पैसे घेतो, कामाला जात, दिवसभर घरात झोपून राहतो. हा हे पण बरोबर आहे, पण आता काय करणार, तरी पूजा करावी लागते ना. तुला काय बोल. अरे दादा नाही का, मग काही तू म्हणतो ते नवऱ्याचं नाही का, ते नवऱ्यांचं आयुष्य वाढव हे कर. आता त्याचा बाप आहे ना, त्याची मम्मी आहे ना, रोज कामाला जाते, तो माणूस आहे ना कामालाच जात नाही, त्याच्या पोराकडे लक्ष देत नाही, काहीच करत नाही, आणि मग कामाला जाते नाही, काहीच करते नाही, आणि कशाला असे डबल नवरे भेटायला कशाला पाहिजे असे डबल. ते आहे, पण आता काय ना, आता आपली तुला काय बोलायचं बेटा बोल. दादा त्याच्या मम्मीच पोरांना लक्ष देते आणि तो त्याचा तवा पड्यात झोपूनच राहतो दिवसभर रात्रभर. तुमचं म्हणणं असं आहे का तरी सुद्धा तुझ नवरा का पाहिजे असं. हे बघा कसं राहतं, आता आपली भारतीय स्त्री ना तिचं मन कसं आहे मोठे, ती मन खूप मोठी. आपली परंपरा संस्कृती काय आहे, नवऱ्याची पूजा केली पाहिजे, नवऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नवराच देव आहे असं मानतो ना, म्हणून आपली स्त्री मोठी मानायची, ती उदार आहे, ती तरी पूजा करते, नवरा कसा भेटला तरी ती करते. आता हे आपण माणसाने समजलं पाहिजे का बाईसाठी बाईची रिस्पेक्ट आपण पण केली पाहिजे. काय वाटतं आहे की नाही? पण दादा माणसांना कळलं पाहिजे त्यांच्यावरून मुलांना काय असर पडेल मग. हा ते आहे, पण आता काय करणार आपण, आता हे आपल्या हातात नाही, त्यांनी ते कळलं पाहिजे का बायको आपल्यासाठी एवढं करते, आपण पण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मला एक विचारायचं होतं, काय? आता बाया झाडांना वड पूजा करत्या, माणसं का वड पूजा असे गोल फेरले ते आता बरोबर, पण ते आता आपल्या संस्कृतीत अजून तरी असं आहे नाही. पण मला वाटतं माणसानी ना व्यक्तिगतरित्या म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी घरातल्या घरात बाईची मनापासून काही पूजा केली. पूजा म्हणजे कशी, तुम्ही तिची रिस्पेक्ट करा, आदर करा, तिला चांगला योग्य 4 लोकांमध्ये मान द्या, तिचा ऐका, तिला समजून घ्या, एक दिवस तिच्यासाठी वेळ द्या, तिला प्रेम लावा. काय फायदा दोन्ही कोणाचा आहे, नवऱ्याचा पण आहे आणि बायकोचा पण आहे, आणि त्यामुळे मुलांचं पण चांगलं होतं. तर आपण केलं पाहिजे, ते करू. तुम्ही मोठे व्हाल, एक दिवशी तुमचं लग्न होणार तर तुम्ही तुमच्या बायकोची रिस्पेक्ट करायची, तिचे आदर करायचा. ठीक आहे, आपण पूजा पाठ नाही करत, पण ती स्त्री म्हणून ती पण एक देवी, तर तिची पूजा आपण मनाने तरी करू शकतो ना. केली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही पण अशी पूजा पाठ करा. चला.